शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर एकादशीचा उपवास सोडायचा होता ना, तर बारस तर म्हटलं चला आता स्वयंपाक करूया. तर ना तनू लागली होती चपात्या करायला आणि अनुचं चाललेलं असते रोजच भेंडी. तर अनुला भेंडी अशी केली होती म्हणजे सगळ्यांसाठीच. तर ना मिठातलीच म्हणजे केली होती, चटणी वगैरे टाकली नाही तिला. आणि आपली मिठातली कूट म्हणा, थोडंसं जिरं लसूण टाकून. आणि तनुचं अनुपुरतं ना एकच बटाटा शिजवून आलू पराठा सकाळी केला होता, तिला पाहिजे होता म्हणून. आणि शेवग्या शेंगाची ना पातळ आमटी करणार होते. तर वरण भाताचा ना कुकर लावला होता, त्यातलीच डाळ थोडीशी टाकून शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवली. आणि म्हटलं गोडामध्ये थोडीशी ना शेवायची खीर बनवूया, उपवास म्हटलं सोडायला. तर चपाती, वरण भात, शेवग्या शेंगाची आमटी, थोडीशी शेवायची खीर. तर घरगुती शेवायांना ज्या बनवल्या होत्या, पटकन आपली 5-10 मिनटात खीर तयार होते. थोडं दूध साखर घालून ना तुपामध्ये केलं की छान अशी तयार होते. आणि देवाला पण ना नैवेद्य दाखवायचा होता. तर मला खोकलाच खूप यायला लागला आहे. आणि तर सकाळी देवपूजा वगैरे छान झाली होती आणि दिवेसुद्धा चालू होतेच अजून. तर असं देवाला नैवेद्य दाखवून नंतर तेच ताट मी ह्यांना दिलं आणि नंतर आम्हीसुद्धा जेवण केलं. तर खीर तयार झाली शेवयाची. तर देवाला नैवेद्य दाखवला. इकडं बघा आमटी पण तयार केलं. तर वरण भात. तर उपवास आता सोडायचा. तर देवपूजा वगैरे पण झाली, देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं. तर आज थोडंसं जादा कामं काढलेत म्हणजे तरी वेळ झाला. वरनं सगळं पुसून वगैरे झाडून काढायचं होतं, तर ते सगळं करून आले होते मी. त्यामुळं थोडंसं तनून मदत केल्यामुळे स्वयंपाक काय झाला, पण ते सगळं कामं तर आज बेडशीट वगैरे सगळं धुवायला काढले ना. तर सुट्टीच्या दिवशीच असं कामं जादा काढते म्हणजे वेळ झाला तर एवढं काय होत नाही. तनू पण असते मदतीला, त्यामुळं मला पण एकदम सगळं लोड येत नाही कामाचं, असं होतं म्हणून. तर आता जेवण छान असं सगळं झालं. आता उपवास सोडतो आम्ही. आणि आजपासून ना चातुर्मास प्रारंभ होतोय म्हणजे की नाही जैनांच्या लोकांच्या जास्त हे पाळतात. आता आपण केवढं पाळत नाही म्हणत, तर त्यांच्यात खरं पाळतात बरं का. असं संध्याकाळी 6 नंतर जेवत नाहीत ते. तर 6च्या अगोदर जेवण करून घ्यायचं. 4 महिने आता चातुर्मास असतो. तर आणि कांदा लसूण पण काय काय जण आता खात नाहीत. तर असं असतं ब्राह्मण किंवा जैनी लोक यांच्यावर असतं हे सगळं. आणि असं म्हणलं जाते की भगवान विष्णू जे आहेत ते आता सगळं शंकराकडं ना कारभार सोपवतात आपला आणि ते झोपी जातात असं आता असं म्हटलं जाते. तर असं सगळं आहे म्हणजे आता. तर आता चला, आता देवपूजा वगैरे पण झाली. तर मी पाठीमागं ना कपडे भांडी करत आवरत होते, धुवायचं माझं चालू होतं. आणि तिथे एक मांजर आलं होतं छान पांढरं असं. तर अनुला मांजर दाखवा म्हटलं म्हणून मी अनुला घेऊन नेलं पाठीमागं. तोपर्यंत ते मांजरानं ना पंजा मारला. तिथं काय होतं ते आधी कळालं नव्हतं मला. तर तिथं असं ना नाग होता बरं का. तर ना मला काय अगोदर कळालं नव्हतं हे काय. ते मांजरानं पंजा मारलं तसं ते बिळात गेलं. नंतर किती उशीर आम्ही तिथंच थांबलो होतो. तरी असं थोडंसंच यायचं बरं का. आणि परत दुसऱ्या बिळात ते बाहेर आलं, पण दुसऱ्या बिळामध्ये लगेच गेलं. तर ना जे इथले ना सर्पमित्र आहेत तर त्यांना बोलवावं म्हणलं होतं, पण ते बिळातनं काय जे घेऊन म्हणजे गेलेलं ते काही यायच ना. मग आता ते एकत्र कसं करणार ना, त्यामुळं काय मग बोलवलंच नाही. तर हे बघा खूप म्हणजे मीडियमच होता. हे मला वाटलं की लयच मोठा आहे, पण याने म्हटले नाही आहे मीडियममध्येच ते ना. आणि नंतर बघा इथून असं ना परत आणि बिळात गेला होता. तर मी तर परत काय म्हणजे शूट करत बसले नाही, मी उशीर थांबले, परत दिसलंच नव्हतं ते. नंतर पोरींनी आणि ह्यांनीच हे शूट केलं होतं बरं का नंतर. आणि बघा हे परत दुसऱ्या बिळामध्ये तर ना घुशीनं भरपूर बिळं केलेत. तर आज रविवार आणि रविवारचा आठवडी बाजार असतोय. तर भाजी घेऊन आले सगळी मी. तर टोमॅटो, आमच्या आवडती भेंडी, शेपूची भाजी आणि घेवडा खूप आलाय बाजारामध्ये. घेवडाच आहे सगळीकडं आणि स्वस्त पण आहे. तर ना घेवडा काहीतरी 30 रुपये अर्धा होता. आणि चिगळाची भाजी तर पोरी खात नाहीत, आम्ही दोघंच खातोय. थोडीशीच आणली त्यामुळं एक गट्टा आपला 10 रुपयाचा. करडईची भाजी, पालक, शेवग्याच्या शेंगा, काकडी. तर ही अशी काकडी देशी नाही आहे ही. आणि तर ही अशा सिमला मिरची आता म्हणायचं
तर ही पण शेंगदाण्याचं कूट वगैरे असं भरून सुकी छान होते ह्याची पण भाजी. तर टोमॅटो वगैरे, तर आज बाकीचं काय बटाटे वगैरे असं आणलं नाही, तर माझे पायच दुखायला लागले होते. असं आणलाय भाजीपाला आजचा. अगं उभ्या